नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या ताज्या घडामोडी जाणून घेणार आहोत। आणि आजच्या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यात पुन्हा सक्रिय झालेला मान्सून नक्की आहे का, ओके, आणि कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे सध्या, तसेच कोणत्या भागात पेरणीला वेग आलेला आहे, शेतकऱ्यांसाठी मोठ्या कृषी प्रकल्पाची नक्की घोषणा कोणती झालेली आहे, तसेच कर्जमाफीबाबतचा एक मोठा निर्णय झालेला आहे तो कोणता आहे, ओके। या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आलेली आहे, ओके, ती म्हणजेच की आता सध्या गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये पावसाची उघडीप होती, मात्र आता राज्यात पुन्हा मान्सून आता सक्रिय झालेला आहे आणि यामुळे पिकांच्या पेरणीला आता पुन्हा वेग मिळालेला आहे। तसेच कृषी विभागाच्या माहितीनुसार अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची जी कामे आहेत ती आता पुन्हा सुरू केलेली आहेत। सोयाबीन, मका, कापूस आणि तूर पिकांच्या पेरणीत वाढ होत आहे सध्या, ओके। आता जी दुसरी अपडेट आहे ती आहे की आता पालघर जिल्ह्यातील दापचारी परिसरात वदावन बंदराजवळ आंतरराष्ट्रीय कृषी व्यापार केंद्र उभारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा जो प्रकल्प आहे सुमारे 558 हेक्टर क्षेत्रावर उभारला जाणार आहे आणि या प्रकल्पात कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस, फूड प्रोसेसिंग, निर्यात सुविधा, ओके, आणि आधुनिक कृषी बाजारपेठ विकसित केली जाणार आहे। यामुळे पालघरसह आसपासच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला बाजार मिळण्याची सुद्धा अपेक्षा आहे, ओके। आता जळगाव, धुळे आणि नंदुरबार इथली एक अपडेट आहे ती म्हणजेच की आता या तीनही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे खरीप पेरणीला चांगला वेग आता मिळालेला आहे। कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांची मोठ्या प्रमाणावर आता सध्या लागवड सुरू आहे। प्रशासनाने खत आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे आदेशसुद्धा यांना दिलेले आहेत, ओके। आता विदर्भामधली आपण जर परिस्थिती बघितली तर विदर्भातील अनेक भागांमध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांची उगवण समाधानकारक आहे। ज्या भागात उशिरा पाऊस झाला होता त्या ठिकाणी आता शेतकरी वेगाने पेरणी करत आहेत। कृषी विभागाने तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन सुद्धा सुरू केलेले आहे, ओके। आता मराठवाड्याबद्दल जर आपण बघितली कंडिशन परिस्थिती तर मराठवाड्यातही पावसामुळे उर्वरित पेरणी सध्या सुरू झालेली आहे। सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांकडे शेतकऱ्यांचा जास्त कल वाढला आहे। ज्या भागात उगवण कमी आहे तेथे कृषी अधिकारी प्रत्यक्ष ही जी आहे ती भेट देऊन शेतकऱ्यांना सध्या मार्गदर्शन करत आहेत, ओके। आणि पश्चिम महाराष्ट्र, ओके, तिथली जर कंडिशन आणि अपडेट सांगायची झाली तर पश्चिम महाराष्ट्रात ऊस पट्ट्यात पाण्याची उपलब्धता सुधारली आहे। मका, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांची लागवड होत आहे, ओके। जी लागवड आहे ती वाढत सुद्धा आहे। शेतकऱ्यांना संतुलित खत व्यवस्थापन करण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आलेला आहे। आता कर्जमाफीबद्दल एक अपडेट आलेली आहे, बातमी आलेली आहे मोठी, की ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत मोठा निर्णय घेण्यात आता आलेला आहे। यापूर्वी असलेली 50,000ची मर्यादा आता हटवण्यात आलेली आहे। आता पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा सुद्धा व्यक्त होत आहे, ओके। आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ही खरीप हंगामाबाबत आहे। राज्यात खरीप पेरणीत सातत्याने वाढ होत आहे। सोयाबीन, मका, कापूस आणि तूर या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे। कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर आंतर मशागत, तण नियंत्रण आणि खत व्यवस्थापन आणि पिकांची नियमित पाहणी करण्याचे आवाहनसुद्धा केलेले आहे, ओके। तर शेतकरी मंडळींनो, ही होती 15 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स माहिती, ओके। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला सर्वात पहिल्यांदा तुम्ही लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच ताज्या सरकारी योजना, कृषी बातम्या आणि शेतकरी अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।